नमस्कार, मी संदीप देसाई. शिवसेना कुणाची, शिवसेनेचं पक्षचिन्ह कुणाचं, यावर सुप्रीम कोर्टामध्ये आज सलग दुसऱ्या दिवशी सुद्धा सुनावणी झालेली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे ऍडव्होकेट कपिल सिब्बल यांनी आज दुसऱ्या दिवशी सुद्धा आक्रमक अशा प्रकारचा युक्तिवाद केलेला आहे. आणि याविषयीच बोलण्यासाठी आपल्या सोबत कायदे तज्ञ आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे वकील ऍडव्होकेट असीम सरोदे आपल्या सोबत आहेत. असीम सर, स्वागत आहे झी 24 तासच्या या इंटरव्ह्यू मध्ये तुमचा. आणि आज सुनावणी झाली, कालची सुनावणी सगळे बघितले, कालच्या सुनावणीवर आपण चर्चा पण केली. पण आजच्या सुनावणीमध्ये न्यायमूर्ती आणि कपिल सिब्बलजींचं इंटरॅक्शन सुद्धा झाल्याचं आपल्याला बघितलं. कारण काही प्रश्न विचारण्यात आले त्यावेळेला कपिल सिब्बल यांनी आजच्या सुनावणीतला आणि आजच्या युक्तिवादातला एक महत्वाचा मुद्दा कपिल सिब्बल यांनी उपस्थित केला की मुळात अपात्रतेची कारवाई व्हायला पाहिजे होती, सत्ता स्थापनेपासून रोखलं गेलं पाहिजे होतं आणि तसं झालं नाही, याबद्दल सुद्धा खेद व्यक्त करण्यात आला. आणि नेमकं काय सांगाल या सगळ्याबद्दल? तर कसं आहे की पक्षविरोधी कारवाया ज्या ज्या क्षणी झालेल्या आहेत त्या प्रत्येक क्षणी ते जे आमदार आहेत, जे पक्ष फोडणारे आहेत किंवा पक्षाच्या विरुद्ध भूमिका घेणारे आहेत ते डिस्क्वालिफाय करतात. त्यामुळे सेक्शन 2A याच्यामध्ये स्पष्ट 2(1)A याच्यामध्ये स्पष्टपणे तरतूद आहे अँटी डिफेक्शन लॉच्या 10th शेड्यूल मध्ये की जो कोणी पक्षविरोधी कारवाई करेल तो डिस्क्वालिफाय आहे. मग आता हे कपिल सिब्बल सरांनी खूप वारंवार सांगण्याचा प्रयत्न केला की संपूर्ण प्रक्रिया आपण बघितली तर 16 जण आधी सुरतला गेले, त्यानंतर आणखी काही जण जाऊन त्यांना मिळाले, त्यानंतर मग ते सगळे मिळून गुवाहाटीला गेले, उर्वरित काही जण डायरेक्ट गुवाहाटीला जाऊन त्यांना मिळाले. आणि त्यांनी निवडताना सुद्धा राज्य हे भाजप शासित असे सुरक्षित राज्य त्यांच्यासाठी पळून जाण्यासाठी म्हणून निवडले. आता हे पळून जाण्यामध्ये पार्श्वभूमी काय होती की विधान परिषदेची एक निवडणूक होती, त्याच्यामध्ये क्रॉस वोटिंग झाल्यामुळे उद्धव साहेबांनी एक मीटिंग बोलावली पक्षाची. त्या मीटिंगला बगल देऊन हे सगळेजण पळून गेले राहतात आणि त्यानंतर हे लक्षात आलं सकाळी की हे सगळेजण पळून गेले, नॉट रिचेबल आहे. तर हा जो सगळा प्रकार आहे, हा घटनाक्रम लक्षात घेतला तर ते त्या क्षणी बेदखल करण्यायोग्य किंवा अपात्र असे ठरतात कायद्यानुसार. पण तशी कोणती कारवाई त्यांच्यावर होताना आपल्याला दिसली नाही. त्यामुळे कपिल सिब्बल सरांनी सगळी पार्श्वभूमी मांडून अपात्रतेच्या कायद्याचा एक थट्टा उडवली जात आहे हे त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला. अगदी असीम सर, या सगळ्यामध्ये अपात्रतेचा आता आपण बघितलं की 2022ला म्हणजे आता आम्ही अपात्रतेचा निर्णय घेणार आहे असं आजच्या सुनावणीच्या दरम्यान न्यायमूर्तींनी म्हटलेलं आपण बघितलं की या सगळ्या आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय आम्हाला घ्यायचा असं न्यायमूर्ती म्हटलं. कुठेतरी या सगळ्याला आता ठीक आहे, माइलस्टोन म्हणून या निर्णयाकडे आपण बघू शकतोय. मात्र ज्या अपात्र आमदारांच्या बद्दलचा खटला सुप्रीम कोर्टामध्ये सुरू होता 2019 ते 14 त्यांची 24ची त्यांची टर्म संपली, त्यातले काही पुन्हा निवडून आले, काही पराजित झाले. मात्र आता सुप्रीम कोर्टानं असं म्हणणं कुठंतरी देर आहे, दुरुस्त आहे असं वाटतंय. मी काही खूप आशावादी असं काही म्हणणं आता व्यक्त करू शकत नाही निर्णय झाल्याशिवाय, कारण की खूप पूर्वीच हा निर्णय लागायला पाहिजे होता. तो अत्यंत विलंबाने त्याची कार्यवाही सुरू झालेली आहे. त्यामुळे देर आहे दुरुस्त आहे वगैरे हे याच्या संदर्भात लागूच होणार नाही असं माझं स्पष्ट मत आहे. अपात्रतेच्या संदर्भात निर्णय घेणं याच्यासाठी मात्र महत्वाचं आहे की जे प्रकार आपण होताना बघितले की राष्ट्रवादी काँग्रेस फुटला त्याच पद्धतीने त्याच प्रकारे तृणमूल काँग्रेस फोडण्यात आला. लगेच त्यांना बसण्यासाठी स्वतंत्र जागा सुद्धा देण्यात आली, त्यांचं अस्तित्व सुद्धा मान्य करण्यात आलं. तर जे लोक अपात्र आहेत त्यांना त्वरित सपात्र करण्याची जी घाई राजकीय स्वरूपाची आपण पाहिलेली आहे, त्याच्यामध्ये अनेक इन्स्टिट्यूशन ज्या आहेत त्या अप्रामाणिकपणे वागलेल्या आहेत. इन्स्टिट्यूशनल हेड जे आहेत ते अप्रामाणिक झालेले आहेत हे आपल्याला दिसलेलं आहे. बरोबर. असीम सर, आपण बघितलं की कालचा युक्तिवाद कपिल सिब्बलजींचा आणि आजचा पण युक्तिवाद आपण बघितला तर या दोन्हीमध्ये कपिल सिब्बल यांचं म्हणणं असंच होतं, जर या खटल्यावरची शिवसेनेच्या आमदारांच्या फुटीवर जर सुप्रीम कोर्टानं त्यावेळेला अपात्रतेवर कारवाई केली असती किंवा निकाल दिला असता तर त्यानंतर जे देशभरातल्या राजकारणामध्ये जे काही घडामोडी घडलेल्या म्हणजे राष्ट्रवादी सारखा पक्ष फुटणं असेल किंवा त्याच पद्धतीचे अनेक पक्ष फुटलेले आहेत, त्याच पद्धतीने एक पक्षांतर बंदी कायद्याची भीतीच लोकप्रतिनिधींच्या मनातनं निघून गेली, हा एक मुद्दा चर्चेचा होता. काय होते की एक राजकीय निर्धावले पण त्याच्यामुळे येत असते आणि ती इन्सेन्सिटिव्हिटी लोकशाहीला आणि संविधानाला घातक असते. मग काही जणांना केव्हा तुम्ही संविधान विरोधी असं म्हटलं तरी राग यायला लागतो. मग तुम्हाला संविधान विरोधी असं म्हणणं आवडत नसेल कोणाचं तर तुम्ही संविधानिक वागलं पाहिजे, ही जबाबदारी तुमची आहे. आणि लोकप्रतिनिधी जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ते पब्लिक सर्वंट पण असतात, त्यांना संरक्षण असते. मग सामान्य माणसांनी संविधानिक वागलं पाहिजे, पण आम्ही कसंही वागलं चालेल असं जर तुमचं म्हणणं असेल, म्हणजे तुमचं म्हणजे त्या निवडून आलेल्या फुटीर आमदारांचं,
तर ते अत्यंत चुकीचं आहे. लोक हे बघत आहेत. म्हणून संदीपजी, तुम्ही किंवा मी, आपण ही चर्चा करतोय, पण हे जे आताच्या पिढीतले जेनझी आहेत ते सत्य असत्य पारखून असतात. आपल्याला वाटते की त्यांचं काही वाचन नाही, ते वृत्तपत्र वाचत बरोबर. नाही, पण ते सगळं हे बघत आहेत. आणि त्यामुळे त्यांचा जेव्हा मग राग व्यक्त होईल ना या महाराष्ट्रातल्या सगळ्या सत्ता संघर्षाबद्दल, तेव्हा जे सगळे चोर आहेत त्यांना पळता भुई थोडी होईल, अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. अगदी. असीम सर, या सगळ्यामध्ये आपण बघितलं की जो कपिल सिब्बल यांनी महत्वाचे मुद्दे उपस्थित केले त्यावेळेला घटनाक्रम सुद्धा सांगितलाय, कशा पद्धतीनं या आमदारांनी संगनमत करून एकी करून पक्षविरोधी कारवाई केल्या, व्हीप डावलण्यात आले, राज्याच्या बाहेर जाऊन प्रतोत्पदाची नेमणूक करण्यात, प्रतोत्पदासाठी ठराव करण्यात आला, एकनाथ शिंदेची पुन्हा कशी गटनेतेपदी, हा एक मुद्दा सुद्धा महत्वाचा या सगळ्या युक्तिवादामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. असीम सर, हा तर खूपच विनोदी प्रकार आहे की एकनाथ शिंदेनी गुवाहाटीला मिटिंग घेतली, त्याच्याबद्दल कुठेही सगळ्या पक्षाच्या लोकांना नोटीस नाही, कुठेही न्यूजपेपरमध्ये काही बातमी नाही. आणि हे सगळं कपिल सिब्बल यांनी सांगितलं युक्तिवादामध्ये की त्यांनी गुवाहाटीला मिटिंग घेतली, एका विधिमंडळ पक्षाच्या लोकांनी एकत्र येऊन काही जणांनी मिटिंग घ्यायची, त्यातल्या एका विधिमंडळ पक्षातल्या एका आमदारांनी स्वतःलाच पक्षाचा प्रमुख म्हणून डिक्लेअर करून टाकायचं. त्याच्यामध्ये परत हे लिहायचं की उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पक्ष प्रमुख म्हणून राहतील त्यांना जोपर्यंत त्या कालावधी, पण त्यांचे सगळे अधिकार आम्ही काढून घेतलेले आहेत, असा एकतर्फी निर्णय घ्यायचा. आणि तो निर्णय नंतर सबमिट करून त्या निर्णयावर राज्यपालांनी, विधानसभेच्या अध्यक्षांनी सगळ्यांनी विश्वास ठेवायचा. ही सगळी प्रक्रिया जी आहे ती अप्रामाणिकता दर्शवणारी आहे. त्यामुळे असंविधानिकता वाढण्याचं कारण जे आहे ते अशा असत्याला सत्य म्हणून मानण्याच्या प्रक्रियेमध्ये आहे. आणि म्हणून कपिल सिब्बल यांनी सांगितलं की दिस इज नॉट द ओनली केस रिलेटेड टू दिस, आपण म्हणू दिस अँटी डिफेक्शन लॉ. हॅलो, दिस इज नॉट ओनली रिलेटेड टू अँटी डिफेक्शन लॉ, बट दिस इज इम्पॉर्टंट केस रिलेटेड टू इंटिग्रिटी ऑफ द इन्स्टिट्यूशन्स, असं त्यांनी म्हटलं. आणि तेच आपल्याला महत्वाचं आहे की मी कालही हे आपल्याला सांगितलं की संधी साधू लोक राजकारणामध्ये शिरकाव करतात आणि संधी साधू लोकांचंच राजकारण होऊ नये यासाठी अँटी डिफेक्शन लॉ आहे. वाढलं पाहिजे. हा, आता ते जर सगळं पाळलं जात नसेल तर आपल्यासमोर लोकशाहीला किती मोठी थ्रेट निर्माण झालेली आहे हे आपण सगळ्यांनी मतदार म्हणून समजून घेतलं पाहिजे. या अर्थाने सुद्धा कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केलेला आहे. अगदी. सर, तुम्ही आता म्हणलात की विश्वासार्हता लोकांमध्ये निर्माण झाली पाहिजे किंवा एक विश्वास परत मिळाला पाहिजे, हा एक मुद्दा आहे. पण या सगळ्यात केंद्रीय निवडणूक आयोग जो आहे, जो स्वायत्त संस्था आहे, त्या निर्णय ते स्वतःचे स्वतः घेत असतात असं सांगितलं जातं. मात्र कपिल सिब्बल यांनी कालच्याही युक्तिवादामध्ये, आजच्याही युक्तिवादामध्ये ज्या पद्धतीनं 2018ची जी पक्ष घटना आहे ती दुर्लक्षित करण्यात आली निवडणूक आयोगाकडून, तो मुद्दा आजही उपस्थित करण्यात आला. पण ती दुर्लक्षित का करण्यात आली याचं निवडणूक आयोगानं कारण तेव्हाही दिलं नव्हतं, आजही निवडणूक आयोग देत नाही. हा मुद्दा सुद्धा प्रकर्षानं सिब्बल यांनी मांडलेला आहे. बघा, मी वारंवार हे सांगतो की जे काही पुरावे दाखल करण्यात आले निवडणूक आयोगासमोर, ते धडधडीत पुरावे त्यांनी लक्षातच घेतले नाही. कारण की त्यांना एक मॅन्डेट देण्यात आलं होतं की अशा प्रकारचा तुम्हाला निर्णय द्यायचा, कसा द्यायचा तो तुम्ही बघा. आणि त्यामुळे त्यांनी सिम्बॉल ऑर्डर चा परिच्छेद 15चा वापर केला आणि त्यांनी सांगितलं की सिम्बॉल ऑर्डर 15 नुसार आम्ही, यांच्याकडे जास्त आमदार संख्या असल्यामुळे त्यांना आम्ही पूर्ण अधिकार देतो आहोत आणि तो पक्ष त्यांना देतो आहे असं सांगितलं. आता याच्यामध्ये एक महत्वाचा विषय लक्षात घेतला पाहिजे की साधारणतः 15 लाखापेक्षा जास्त ऍफिडेव्हिट हे उद्धव ठाकरेंच्या बाजूनी राजकीय पक्ष संघटनेच्या लोकांनी दाखल केली. ही पॉलिटिकल पार्टीवर होल्ड त्यांचा आहे हे दाखवण्यासाठी. 15 की 19 सर, 15 की 19? 19 लाखापेक्षा जास्त. आणि एकनाथ शिंदेतर्फे 4 लाखापेक्षा जास्तच करण्यात आले फक्त पुरावे. आता या पार्श्वभूमीवर सुद्धा कोणी सामान्यातला सामान्य महाराष्ट्रातला माणूस सांगेल की ज्या माणसाची पक्षावर पकड आहे 2014 पासून 2019 नंतर बाकीचे सगळे इलेक्शन, ज्या माणसाच्या सहीनी एबी फॉर्म तुम्हाला मिळाले आणि तुम्ही त्या राजकीय पक्षाचे घटक होऊ शकला, त्याच माणसाला तुम्ही डिस्कार्ड करू शकत नाही. आणि म्हणून मग आज विषय जो होता आर्ग्युमेंटचा तो होता की सिम्बॉल ऑर्डरच्या 15 नुसार पक्ष आणि शिवसेना कोणाची हे ठरवण्याचा अधिकार अवास्तव पद्धतीने निवडणूक आयोगाने वापरलेला आहे. त्यांनी अधिकार कक्षा स्वतःच्या ओलांडलेल्या आहे. बरोबर, महत्वाचं. आणि सर, मग आता एक चर्चा अशी आहे की जर विधिमंडळ पक्षावरून जर राजकीय पक्ष कुणाचा ठरवायचं होतं निवडणूक आयोगाला, मग
लोकांमध्ये अशी चर्चा आहे की बाबा मग हे प्रतिज्ञापत्र घेतली कशाला लाखोंच्या घरात? हा प्रश्न आहेच ना. प्रतिज्ञापत्र घेतलं. आता आम्ही हाच मुद्दा आज सातत्याने मांडलेला आहे. निवडणूक आयोगासमोर सुद्धा मांडला होता, कोर्टात सुद्धा मांडलेला आहे आणि राहुल नार्वेकरांसोबत जेव्हा केस आली तेव्हा सुद्धा मांडला होता. पण त्यांनी सुद्धा हेच गृहीत धरलं की पक्ष संघटना ही केवळ मी विधिमंडळाच्या संख्येवरून घेणार. आता एक लक्षात घेतलं पाहिजे की विधिमंडळ पक्ष हा पक्ष संघटनेचा एक छोटासा भाग आहे आणि जे निवडून आलेले आमदार असतात त्यांचं आयुष्यच 5 वर्षाचं आयुष्य आहे. 5 वर्षांनी त्यातले सगळेजण काही आमदार पुन्हा होणार नाही. काही जण होतील, काही लोक येतील आणि म्हणून विधिमंडळ पक्षाचं आयुष्य 5 वर्षाचं असल्यामुळे आणि दुसरीकडे राजकीय पक्ष ही चिरंतन चालणारी व्यवस्था आहे. बघा, बाळासाहेब ठाकरेंनी चळवळ म्हणून सामाजिक कामासाठी बरोबर. संघटना ही राजकीय पक्षात परावर्तित झाली. 2012 मध्ये त्यांचं निधन झाल्यावर उद्धव साहेबांनी ती दुरासगळी सांभाळली. याचा अर्थ काय की ते लोक येतात आणि जातात. कितीतरी जणांचं निधन झालं या कालावधीमध्ये, नेतृत्व जे शिवसेना बांधणारे आहेत. पण शिवसेना पक्ष स्वतः बाळासाहेब ठाकरेंचं निधन झालं पण पक्ष सुरू राहिला, कारण राजकीय पक्ष ही चिरंतन व्यवस्था आहे आणि म्हणूनच राजकीय पक्षावर ताबा करण्याचं हे महत्वाचं मानलं पाहिजे, असं कायद्याने सुद्धा ठरवलेलं आहे. जे डावलण्यात आलं निवडणूक आयोगातर्फे, जे दुर्लक्षित करण्यात आलं राहुल नार्वेकर यांच्या सगळ्या कामकाजामध्ये आणि त्यामुळे अन्यायग्रस्तता ही मूळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाट्याला आतापर्यंत आलेली. अगदी असीम सर, आता तुम्ही म्हणाला त्या पद्धतीनं आपण एक चर्चा आपण ज्या पद्धतीनं केंद्रीय निवडणूक आयोगानं जो निकाल दिला की 40 आमदार आहेत, आमदारांचं बहुमत आहे, विधिमंडळ पक्षाचं बहुमत आहे, चला पक्ष इकडे देऊया. पण फक्त पक्ष हा 40 मतदारसंघांपुरता मर्यादित नाही ना. म्हणजे राज्यातल्या 288 मतदारसंघ आहे, त्या ठिकाणी पक्ष आहे. राज्याबाहेर सुद्धा उद्धव ठाकरेंचं संघटन आहे, शिवसेना आहे, आपण बघितले मागच्या अनेक वर्षांपासून. निवडणूक आयोगाचा पक्षपातीपणा हा दिसतोय. आता सर्वसामान्य नागरिक सुद्धा बोलायला लागले. तुम्ही वारंवार यावर बोललेला आहे, ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते सुद्धा वारंवार यावर बोलतायत. आता कुठेतरी निवडणूक आयोगाला पण त्यांची कार्यपद्धती आणि मागच्या वेळेला सुद्धा प्रत्येक वेळेला निवडणूक आयोगाचे अनेक निर्णय कोर्टामध्ये बदललेले सुद्धा आहेत. यावेळी असं काय होईल असं वाटतंय तुम्हाला? नाही, नक्कीच होईल असं मला वाटते. कारण की शेवटी कसं आहे, कायदेशीरता टिकलीच नाही तर या व्यवस्थांवर, यंत्रणांवर विश्वास कोणाचा राहणार. आता जे जेनजीचं आंदोलन झालं त्याच्यामध्ये मुलांनी हा रोषच व्यक्त केला की तुम्ही कायदेशीररित्या वागत नाही, तुम्ही चुका मान्य करत नाही. चुका मान्य न करणाऱ्या यंत्रणा आणि माणसं या पिढीला मान्यच नाही आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की चिन्ह आणि नाव सुरुवातीला गोठवलं होतं. आपल्याला माहित आहे की सुरुवातीला म्हणजे 8/10/2022 चिन्ह आणि नाव गोठवण्यात आलं होतं. तुमचं हे चिन्ह, नाव आणि गोठवलेलं आहे. मग सांगितलं की तुम्ही नवीन नाव घ्या. तेव्हा 10/10/2022 उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना असं नाव उद्धव साहेबांनी स्वतःसाठी सुचवलं आणि त्यांना फ्लेम आणि टॉर्च म्हणजे मशाल हे चिन्ह देण्यात आलं. त्यानंतर यांनी सुचवलं की बाळासाहेबांची शिवसेना असं आमचं नाव राहील. मग त्यांना 2 तलवार आणि ढाल हे देण्यात आलं. आता मग ते चिन्ह तुम्ही कंटिन्यू ठेवायला पाहिजे होतं. आतापर्यंत संदीप, जेव्हा पक्ष चिन्हांचा वाद झालेला आहे तेव्हा इतिहास तुम्ही मागे बघितला थोडा तर सगळ्या वादामध्ये पक्ष चिन्ह गोठवून टाकण्यात आलं. ते कुणाला देणार नाही. आपल्याकडे काँग्रेसचं उदाहरण, गाय वासरू गोठवले ते परत आलंच नाही ना. वेगवेगळे चिन्ह. आता हा निर्णय मग निवडणूक आयोगाने असा फिरवला कसा स्वतःचा की त्यांना ढाल तलवार दिलं होतं ना, मग त्यांना लढू द्यायचं त्या चिन्हावर. पण तुम्हाला सांगतो, हे राजकीय वास्तव म्हणून लक्षात घेतलं पाहिजे की ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाचा गैरवापर भारतीय जनता पक्षाने केलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांना सांगण्यात आलं, म्हणजे हे लोक, एकनाथ शिंदे गटातले लोक डायरेक्ट म्हणतात की ते 2 जण आहेत तोपर्यंत आमचं कोणी वाकडं करू शकत नाही. ते दोघं म्हणजे कोण, वक्ती आणि शाह. हे जर अशा प्रकारे हुकुमशाही चालवत असतील तर हे चांगलं नाही आहे लोकशाहीसाठी. एवढं तर भारतावर प्रेम करणारे नागरिक म्हणून आपण सांगू शकलो पाहिजे. सर, माझं असं म्हणणं आहे की ज्यावेळेला अपात्रतेच्या बाबतीमध्ये सुप्रीम कोर्टात ही सगळी सुनावणी सुरू होती त्यावेळेला सुद्धा त्यावेळेला सरन्यायाधीशांनी सुद्धा अनेक टिप्पण्या केलेल्या होत्या, निदर्शन म्हणजे काही निरीक्षणं नोंदवलेली होती, ताशेरे ओढलेले होते. हे सगळं एका बाजूला होत असताना अपात्रतेचा निर्णय काही झाला नाही. एक घटनात्मक पेच निर्माण झालेला असताना, महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये एका मुख्यमंत्र्यानं राजीनामा दिलेला असताना, एकीकडे सरकार कोसळलेलं असताना, घटनात्मक पेच निर्माण झालेला असताना अपात्रतेसारखा मुद्दा तर 4-4 वर्ष पेंडिंग राहिला तर मग आपली लोकशाही आणि राज्यघटना कायदा आपला बळकट होणार कसा, हा सुद्धा प्रश्न आहे. आता कसं आहे, लोकशाहीपेक्षा राजकारणाला महत्व आणि लोकशाहीपेक्षा राजकीय हितसंबंधांना महत्व
किंवा पुढे आपल्या नेमणुका काही चांगल्या होऊ शकतील याला महत्व देणारे लोक जोपर्यंत या व्यवस्थांमध्ये आहेत तोपर्यंत आपण खूप जास्त आता अपेक्षा करू शकत नाही असं चित्र आहे. म्हणजे माझं म्हणणं हा निर्लज्जपणा आहे की 13 कोटी लोकसंख्येचं एक राज्य जे अत्यंत मोठं राज्य आहे, आर्थिक दृष्ट्या भारताला सक्षम करणारं हे राज्य आहे, इथे तुम्ही चोर उच्चक्के असलेले तशा प्रकारच्या प्रवृत्तीचे लोक असलेले त्यांचं राज्य येऊ देता आणि तुम्ही म्हणता की नाही आम्हाला आता वेळ नाही. आम्ही कोर्टामध्ये काय म्हणतो की ते जेव्हा आम्ही मेन्शन करायचा प्रयत्न करायचो की लवकर घ्या लवकर घ्या, त्यावेळेस ते सांगायचे की काय निवडणुका नेहमीच येत असतात. निवडणुका नेहमी येत असतात काय जोक आहे का? निवडणुका येणारच नेहमी. लोकशाही आहे तर निवडणुका येणार, कारण की निवडणुकीची प्रक्रिया लोकशाहीची प्रक्रिया आहे. पण जी जशा पद्धतीने का होईना निवडणुकाचं आयोजन होते तर तो काही गंमत करायचा भाग आहे का? म्हणजे जेव्हा सर्वोच्च न्यायालयातले न्यायाधीश म्हणतात की निवडणुका प्रत्येक वेळेस येतात एवढी काय काय तुम्हाला? हो, आता सगळ्या निवडणुका झाल्या, आता ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये तर काही पक्ष चिन्हाची गरज नाही. आता तरी निर्णय द्या. बरोबर. निर्णय दिला पाहिजे, कारण की लोकांचा विश्वास कायम राहिला तरच लोकशाही राहील. कोणताही निर्णय दिला पाहिजे. काही निर्णय द्या ना, जो काही तुम्हाला वाटतो तो निर्णय द्या, पण लोक त्याची चिकित्सा करणार हे मात्र आता लक्षात ठेवा. आता लोक असे काही बावळट राहिलेले नाही की तो निर्णय दिला तो मान्य आणि ते सुप्रीम कोर्टातले लोक म्हणजे देवदूत आहेत असं आता लोक मानत नाही. लोकांना लक्षात आलं आहे की ठिसूळ पायाचे काही लोक सुद्धा उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश झालेले आहेत. लोकांना हे वाक्य आता अत्यंत आवडलेलं आहे की सर्वोच्च न्यायालय म्हणजे सर्वोच्च शहाणपण नाही. बरोबर. असीम सर, एक शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारतो की पुन्हा एकदा मी त्या मागच्या घटनेवर जाईल. अपात्रतेची सुनावणी झाली, न्यायाधीश वारंवार तारखा पडत गेल्या, सुनावण्या होत गेल्या, युक्तिवाद केले जाऊ लागले. असं वाटत होतं कुठंतरी निर्णय येईल, अपात्र आमदारांवर कारवाई केली जाईल, 10 शेड्यूलचा अर्थ लावला जाईल असं वाटत होतं. मात्र निकाल काय लागला नाही. पुढे मग केंद्रीय निवडणूक आयोगात काय झालं ते आपण बघितलं, विधानसभा अध्यक्षांसमोर काय झालं ते आपण बघितलं. आता सुद्धा सुनावण्या होत्या. लोकांना वाटते की आता निकाल येईल. काय वाटतं तुम्हाला की खरंच यावेळेला निकाल येईल की एरे माझ्या मागल्यास होईल आपलं? हा, निकाल येणे आणि निकाल लावणे याच्यामध्ये परत फरक आहे. त्यामुळे केस निकालात काढायची असेल ही किंवा निकाल द्यायचा असेल तर त्याबद्दल आपल्याला यांची काय प्रवृत्ती आहे ते लवकरच कळेल. पण मला असं वाटतं की आता आर्टिकल 142 चा वापर सुप्रीम कोर्टाने केला पाहिजे. इकडे तिकडे कुठे हे मॅटर न पाठवता किंवा आम्ही पुन्हा ते निवडणूक आयोगाकडे पाठवतो अशा पळवाटा न शोधता, स्वतःची जबाबदारी न झटकता आर्टिकल 142 नुसार जसं संपूर्ण न्याय देण्याचे सगळे हक्क सुप्रीम कोर्टाला आहेत, आता त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की ही केस सुप्रीम कोर्टातून परत विधानसभा अध्यक्षांकडे, विधानसभा अध्यक्षांकडून परत अप्रामाणिक पद्धतीने निकाल दिल्यावर पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये आलेली आहे. त्याच दरम्यान सुभाष देसाई यांच्या केसमध्ये जो निकाल आलेला आहे तो पूर्णपणे उद्धव साहेबांच्या बाजूने आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता निर्णय न देणं हे अत्यंत चुकीचं ठरेल, अविश्वासार्हता वाढवणारं ठरेल. मला असं वाटतं की न्यायालयांवरचा विश्वास वाढवायचा असेल, महाराष्ट्रातल्या निदान 13 कोटी लोकांचा जरी विचार केला ना तर या 13 कोटी लोकांचा विश्वास वाढेल जर चांगला निर्णय त्यांनी दिला तर. तर मग लोकांना माहित आहे, लोक म्हणत आहेत आता की ते दोघं जण असताना कोणीच काही करू शकत नाही. मग हे तुम्हाला वास्तव म्हणून होऊ द्यायचं असेल तर या केसचा निकाल लावला जाईल, नाहीतर या केसमध्ये चांगला निकाल दिला जाईल. अगदी. सर्वसामान्य माणसाला असं नेहमीच वाटत असतं की न्यायालयांमध्ये आपल्याला न्याय मिळतो आणि तोच आता सिद्ध करण्याची वेळ आलेली आहे असं असीम सर तुमचं एकंदरीत मत आहे. आणि न्यायालयांनी काय घटनेचा अर्थ लावून, कायद्यांचा अर्थ लावून यावर निर्णय देणं, योग्य निर्णय देणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. असीम सर, धन्यवाद. तुम्ही झी 24 तासच्या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये सहभागी झालात आणि आपले विचार मांडलेत, पक्षाची बाजू मांडलीत आणि सुनावणी संदर्भात जे काही खास आहेत ते मांडले त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.